नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आज दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या प्रकरणातील स्वाध्याय 4.3 पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला महत्त्वाची सूचना की तुम्ही सर्वांनी नवोदयचं नवनीत प्रकाशनाचं पुस्तक समोर घेऊन बसायचं आहे. त्यामध्ये वही पेन पण तुमच्या समोर असेल आणि नवनीत प्रकाशनाचं स्वाध्याय 4. आपण आज 2 पाहणार आहोत. किती पाहणार आहोत? 4.2 पाहणार आहोत. याआधी तुम्हाला महत्त्वाची सूचना आणखीन एक की या न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. कशासाठी? 5वी नवोदयसाठी. आणि त्यामध्ये आपण अंकगणितासाठी सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत, वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत. तसंच बुद्धिमापनसाठी सुद्धा म्हणजेच आकृत्या म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी यासाठी सुद्धा वेगळी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तर 5वी नवोदयसाठी आता आपण अंकगणितातलं 3 प्रकरण संपलेले आहेत. हे 4थं प्रकरण, 4था पाठ दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया गणितामधला अंकगणितामधला हाच आपला 15वा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 तुम्ही पुस्तक काढलेलंच आहे. त्यामध्ये आपण त्यातलं पहिलं गणित की पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? काय पर्यायीचा प्रश्न विचारलाय? पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, तुम्हाला 4 पर्याय दिसत आहेत समोर. सगळे पर्याय दशांश अपूर्णांकामधले आहेत. सगळे पर्याय कसे आहेत? दशांश अपूर्णांकामधले. म्हणजे बघा, दशांश 0.003, 0. पर्याय बी पहा, 0.003 सी पर्याय पहा, 0.03 आणि डी पर्याय पहा काय 0.3. आता याच्यामधलं एक पर्यायामध्ये बघा, हे जर एखादा पर्याय असा असता 1.003 असा असता एक पर्याय याऐवजी, तर आपण हे पूर्ण अंक आहे एक, तर हे बी उत्तर म्हटलं असतं. पण याच्यामध्ये आता दशांशानंतर पहिलं बघायचं. दशांशानंतर पहिलं बघा, दशांशानंतर पहिलं काय आहे? इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 3 आहे. ही सर्वात मोठी संख्या आहे. दशांशानंतर पहिलं अक्षर, पहिली संख्या, पहिला अंक मोठा आहे 0.3. म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा, थोडीशी छोटी संख्या कोणती? याच्यानंतर ही सर्वात मोठी झाली. यातली सर्वात मोठी प्रश्न विचारला आपल्याला, ही येईल नंबर सी 0.03. ही काय झाली? यापेक्षा छोटी झाली. आता याच्यापेक्षा छोटी कोणती येईल? पर्याय बी येईल पहा, 0.003. याच्यापेक्षा छोटी कोणती येईल? पर्याय येईल पहा, 0.003. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दशांश अपूर्णांकामध्ये दशांशानंतरचं पहिलं स्थळ पाहायचं आहे की नाही. हे पहिलं स्थळ मोठं होतं. त्यानंतर आपण हे दुसरं स्थळ पाहिलं, इथं 0 आहे, दुसरं स्थळ इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 3 आहे, ठीक आहे. मग ही येईल. मग आपण तिसरं स्थळ पाहतोय आता. तर अशा पद्धतीनं सर्वात मोठी संख्या, दशांशानंतरचे अंक पाहायचा कोणता आहे ते, त्यानुसार ही 0.3 ही सर्वात मोठी संख्या येईल. मिळालं तुम्हाला उत्तर? त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने म्हणाली? उतरता क्रम कसा असतो? उतरता क्रम आपल्याला माहिती आहे. उतरता क्रम कसा असतो? उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे, मोठ्याकडून लहानाकडे. मोठी अगोदर, नंतर लहानाकडे जायचं आपल्याला. मोठी अगोदर लक्षात ठेवा. मोठ्याकडून लहानाकडे, मोठ्याकडून लहानकडे जायचं आहे की नाही. बघा बरं, पहिला पर्याय बघा आपण, 12.075. ही मोठी
मग दुसरी काय 12.705. आपल्याला पर्यायातूनच उत्तर काढावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपण पर्याय लिहिलेले तिथं बघा. 12.075 आणि त्यानंतर 12.705. अगोदर मोठी पाहिजे होती, नंतर छोटी पाहिजे होती, म्हणजे हे पर्याय येणार नाही. अगोदर याच्यातली कोणती पाहिजे होती? मोठी सगळ्यात ही येईल बघा, 12.750. त्यानंतर नंबर 2 ला कोणती येईल? ही येईल बघा, 12.705. नंबर 3 ला ही. असं कुठे पहा बरं, हे बघा इथं दिसते 12.750 ही मोठी सगळ्यात. दुसरी आहे 12.705 बरोबर आहे. नंबर 3 ला काय आहे? 12.075. म्हणजे उतरता क्रम हळूहळू ही मोठी संख्या आहे, ही हिच्यापेक्षा लहान आहे की नाही. 750 705 लहान आहेत आणि हे 0.75 फक्त 75 हे 3 नंबरला आहे. हे बरोबर पर्याय आहे बघा. हे बघा बरं, 12.750 अगोदर ही पाहिजे होती 705, नंतर ही पाहिजे होती, त्यामुळे हा पण पर्याय उत्तर येणार नाही. त्यानंतर पहा 12.075. अरे हे तर लहान झाली आहे की नाही, इथं सगळ्यात लहान झाली ही इथल्यासारखं बघा. त्यानंतर 12.750 12.750 12.705 हे सुद्धा उत्तर येणार नाही आहे की नाही. हे 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर असं पाहिजे होतं आहे की नाही. त्याच्यामुळं पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 बघा. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आहे तुमच्यासमोर आणि ते तुम्ही उघडं करून बसलेले आहात. चला पहा प्रश्न. मी प्रश्न जशाला तसा बोर्डवर लिहिलेला आहे. इथं जर 278.10 भागविले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागविले 1.35 बरोबर किती? बघा इथं दिसतं, तुम्ही संख्या काळजीपूर्वक गणित वाचायचे बघा. इथं गणित बघा, इथं दशांशच आहे आणि ही संख्या सेम आहे की नाही. ही पण संख्या सेम आहे, मग हे उत्तर पण 206 याच पट्टीत येणार आहे. पण अडचण काय आहे आता फक्त दशांशाचा प्रॉब्लेम आहे. काय आहे? दशांशाचा प्रॉब्लेम आहे. हे संख्या अंक बघा सगळे सारखेच आहेत, फक्त फरक काय इथलं दशांश नाही, इथं दशांश वेगळ्या स्थळावर आहे. इथं 3 नंतर होतं, इथं 1 नंतर आहे. मग उत्तर असं आलेलं आहे त्याचं. या वरच्या गणिताचं उत्तर एवढं आलेलं आहे. तर या गणिताचं किती? दशांश अपूर्णांकाचा भागाकारावर आधारित हा प्रश्न आहे. पर्याय आपल्या समोर आहेत, पाहूयात आपण. अतिशय सोपं गणित असते हे, काहीच काळजी करायची गरज नाही. बघा 27,810 आपल्याला विचारलंय काय? आणि हे 1.35. मी तुम्हाला सांगतो की हा भाजक आहे. हा काय आहे? हा भाजक आहे, म्हणजे यांना भागायचं आहे आपल्याला. आणि हा काय आहे? भाज्य आहे, याला भागायचे. तर हा कधी बी आपल्याला काय पाहिजे? पूर्णांकात पाहिजे. करून घेऊया आपण पूर्णांकात, ठीक नाही. आता 1 नंतर दशांश आहे, आपल्याला 5 नंतर दशांश घालायचे, म्हणजे 135 ही संख्या तयार करायची आहे. काय करायचं आहे? 1 नंतर दशांश आहे, तर आपल्याला ते 5 नंतर घालायचे. म्हणजे किती स्थळ 2 दशांश पुढे गेलं पाहिजे? 2 स्थळ दशांश पुढे गेलं पाहिजे. मग 2 स्थळ पुढे जाण्यासाठी काय करायचं? आपल्याला 10 न गुणून चालेल का? नाही, 100 न गुणावं लागेल. मग काय होईल? हे 135 झालं. 135 100 न गुणलं. जसं आपण याला 100 न गुणले, तसंच अंशाला सुद्धा किंवा भाज्याला सुद्धा 100 न गुणायचं. 100 न गुणणं म्हणजे काय? याला बघा बरं, 27,810 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य वाढवून टाकू आपण. वाढवले बघा. आता झालं आपल्यासमोर संख्या तयार झाली 27,810 आणि हे आलेले 2 शून्य. त्यांचा काय करायचं आहे आपल्याला? कशानं भागायचं? आता एक 1.35 नाही का? नाही, तर आपण पूर्णांकात संख्या केलेली आहे 135. आता एवढ्याहूनच मला 135 न आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येला भागायचंय. याच्याहूनच मला उत्तराचा सुद्धा अंदाज येत आहे की मला असं वाटतं हे 2 उत्तर येणारच नाही, कारण पॉईंट येण्याचा प्रश्नच नाही, दशांश येण्याचा प्रश्नच नाही. एवढ्याहून मी असं एका ट्रिक्सद्वारे सांगतो की हे उत्तर येणार नाही, हे 2 आहे की नाही. का बरं येणार नाही? हे 2 दशांश, हे 2 दशांश. आता बघूया या 2 पैकी उत्तर आहे, म्हणजे बी आणि डी. करूया आपण. बघा 135 आणि या दोन्ही पर्याय, सगळ्या पर्यायात 2 आहेत. मग 135 दोन्ही 270. सोपा भागा.
बघा 135 दोन्ही 270. वजाबाकी करूया. 8 मधून 0 गेला 8, 7 मधून 7 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. वरचा एक खाली घेऊया. वरचा एक काय केला खाली घेतला. आता भाग जातो का? 135च्या पाड्यात 81 येऊ शकतात का? नाही. शून्याचा भाग देऊन टाकू. 135 81 जशाला तसे खाली येतील आणि शून्याचा भाग दिला. वरचा 0 खाली येईल. कळतंय हे की नाही? आता बघा 810 135 इथं 6 दिसतात, इथं 6 दिसतात. 6 न गुणून पाहू, कारण 3 नंबरला आता 2च पर्यायात उत्तर यायची शक्यता आहे. दशांशाचे पर्याय तर आताही तुम्हाला कळतं, एवढ्यावरूनच कळायले तुम्हाला की वरी 20 आले म्हणजे हे पर्याय सी आणि पर्याय ए कटून गेलेले येणार नाहीत, वगळलेत आपण. आता 2 पैकीच उत्तर आहे. आता 206 येते का हे येते पाहू. 0 घेतला तर 135 गुणिले 6 दिसते म्हणून आपण 6 न गुणलं. 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, साहित्रिक 18, 18 आणि 3 21, हातचे आले 2, 6 1 6 आणि 2 8. बसला भाग बघा 135 सख 135 सख 810. 135चा पाडा कोणाला पाटा असतो का? नाही. मग ही पद्धत वापरायची. पर्यायातून बघायचं कोणाला कोणत्या संख्येनं गुणावायला. आपण पहिल्यांदा 135 दोन्ही 270 घेतलं. का घेतलं मी? कारण बघा ट्रिक्स लक्षात ठेवा तुम्ही. हे 2 आहे इथं, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणून 2 न गुणलं. चला त्याच्यानंतर 135 सगळं काय आलं 810. याच्यातून 0 गेला, याच्यातून 0 गेला. 206 आलेलं आहे, पण 206 आणखी 2 0 बाकी आहेत ना आपले. भागाकार पूर्ण कुठं झाला? आता हे 0 खाली घेतला. आता मग 135 शून्याचा भाग 135 0 0 हे 0. आणखीन एक 0 राहिलाय माझ्याकडं, ते पण खाली घेऊन टाकतो. आणखी परत भाग. उत्तर कळालं तुम्हाला काय आले ते, हे की नाही? उत्तर हे येणार नाही. उत्तर आलेलं आहे 20,600. पर्याय नंबर बी. कसं केलं काळजीपूर्वक पहा. संख्या त्याच आहेत, फक्त दशांश अपूर्णांकाचा फरक आहे. आपल्याला 1.35 न या वरच्या 27,810 भागायचंय. त्यासाठी आपण या दशांश उडवायसाठी काय करावं लागेल आहे की नाही? दशांश स्थळ उजवीकडे यायचंय 2 स्थळ, तर याला 100 न गुणलं. इथं गुणलं बघा 100 न, इथं आलं. मग या छेदाला जर 100 न गुणलं तर आपल्याला अंशाला पण 100 न गुणणे भाग आहे. आणि अशा पद्धतीने भागाकार केला. भागाकार सुद्धा ट्रिक्सने करायचा आहे. भागाकार असं करत बसायचं नाही 135 135 नाही की नाही? भागाकार चुकतो. सगळीकडे पर्याय 2 आहे ना, म्हणून मी 135 दोन्ही 270 आहे की नाही? मग बसला भाग. वरचे 81 खाली घेतले, 8 आले, 1 खाली घेतला, परत 810 झाले. मला सगळ्या पर्याय 6 6 6 6 दिसते, म्हणून परत भाग बसते का बघण्यासाठी 135 गुणिले 6 केलं, 810 आलं. योगायोगानं योगायोगानं म्हणण्यापेक्षा या पर्यायाचा विचार केल्यामुळं अशा पद्धतीने आपलं उत्तर 20,600 आलेलं आहे. त्यानंतरचं गणित पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. त्यानंतरचं गणित तुमच्या समोर आहे. 4.239 भागिले 0.9 यांचा भागाकार केल्यानंतर हाती येते म्हणजे काय? उत्तर आपल्याला येते. तर आताच मी मागच्याच गणितात तुम्हाला सांगितले पर्यायाचा विचार करायचा. आपल्याला बघा नवोदयला लागायचं आहे, नवोदयमध्ये चांगले गुण मिळवायचे. आपल्याला स्टेप्सला मार्क आहेत का नवोदयमध्ये? नाही. तर आपल्याला ABCD हे पर्याय आहेत आपल्यासमोर. आपल्याला त्याच्यातून काय करायचंय? उत्तर लिहायचंय आहे की नाही? तिथं तुम्हाला स्टेप्सला मार्क आहेत का? जसे मार्क असतात गणिताला आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये, तसं नाही आहे. तिथं सूत्र लिहून गणित असं काही करायची गरज नाही. आपल्याला उत्तर लवकरात लवकर कसं आलं पाहिजे. बघा मागच्या गणितामध्ये आपण पाहिलं होतं की भाजक जो असतो, हा भाजक म्हणतो मी याला, भाग देणारा. इथं लिहितो आपण याला भाजक आहे की नाही? भाजक. भाग देणारा काय? इथं 0.9. हा कशा पाहिजे? पूर्णांकात पाहिजे. इथं आहे का पूर्णांकात? नाही. 0.9 आहेत, ते 0.9 आहेत आहे की नाही? 0.9 आहेत. मग याला 9 करण्यासाठी मला काय करावं लागेल? याला 9 करायचे. मला इथला दशांश इथं घ्यावं लागेल, म्हणजे असं येईल 9.0. इकडल्या दशांशला काही किंमत नाही आहे की नाही? इकडल्या शून्याला काही किंमत नाही. ह्याचं उत्तर 9 करायचं मला. तर मला काय करावं लागेल? मला याला 10 ने गुणावं लागेल, कारण हे इथला दशांश मला इथं आणायचं आहे. कुठं आणायचं? इथं. मग काय करतो मी? याला 10 ने गुणतो. याला 10 ने गुणल्यावर याला पण 10 नच गुणतो. मग इथला दशांश 4 नंतरचा कुठं जाईल? 2 नंतर जाईल 10 ने गुणल्यानंतर. मग लक्षात आलं?
4 नंतरचा दशांश कुठंच आहे 2 नंतर, म्हणजे उत्तर काय आलं, भागायचं कशाला आपल्याला 42.39 ला आलं लक्षात. 10 गुणल्यामुळं 10नच का गुणलं याला आपण, तर कारण एकच तळ आपल्याला पुढं करायचं. आता याला पुढं 1 दशांश पुढं जायचंय आपल्याला, 10 गुणलं, मग याचं किती उत्तर आलं 9 आलं याचं उत्तर. झालं भाजक तयार, पूर्णांकात भाजक तयार झाला. आता आपल्याला भागाकार करायला काही अडचण आहे का, बघा 9 1 9 42 ला आता 9 ने भाग द्यायचा. 9चा पाडा आहे आपल्यासमोर, 9 चोक 36, 9 5 45, 42 पेक्षा 45 मोठे होतात. 9 चोक 36, काही 36, बघा 36 बरं वजा बाकी आहे की नाही. 2 मधून 6 जात नाही, तिथं 3, तिथं 12, 12 मधून 6 गेले 6 आहे की नाही. आता आपल्याला हे पुढचा अंक घ्यायचा आहे, आता खाली घ्यायचा आहे. हे दशांश जसं खाली घ्यायचं आपल्याला, त्यावेळेलाच आपण पटकन वर दशांश देऊन टाकायचा, नंतर 3 खाली घ्यायचा याचा. आलं लक्षात. आता एवढे 4 दशांश आल्यामुळं तुम्हाला लगेच कळलं की उत्तरातले 2 पर्याय कटलेले आहेत. पर्यायामधले 2 पर्याय कटलेले आहेत. कोणते पर्याय कटलेले आहेत, तसं तर तिन्ही पण कटलेले आहेत. बघा 4 नंतर दशांश पाहिजे होतं, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तरी मी तुम्हाला सोडून दाखवतो. आता बघा वर 12 मधून 6 गेले, 6 राहिले, वरचे 3 खाली घेतले, इथला दशांश वर देऊन टाकला. आलं लक्षात. भागाकार, दशांशाचा भागाकार कसा करायचा कळालं तुम्हाला. इथला दशांश ज्या ते खाली घेतो आपण पुढचा अंक, ते हे दशांश कुठे द्यायचा, वरती द्यायचा. चला 9 5 45, 9 6 54, 9 7 63, कळलं उत्तर तुम्हाला. आता काय इथला 7 पण 63 वजा बाकी केली या दोघांची. आता काय करू, वरचा 9 खाली घेऊन टाकतो. 9च्या पाड्यात 9 येतो, किती नंबरला येतो, 1 नंबरला येतो. 9 1 9, उत्तर मिळालं. किती सोपं होतं. काय केलं लक्षात ठेवायचं, दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये केलं, उत्तर मिळालं 4.71. त्यानंतरचं गणित पाहूयात. त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5वा पहा. काय, स्वाध्याय 4.2 मधला कितवा प्रश्न, 4.2 मधला 15वा आपला व्हिडिओ चालू आहे आणि 5वा प्रश्न स्वाध्याय 4.2 मध्ये. अतिशय सोपा प्रश्न आहे, इतका सोपा की जसं की दुसरीलाच आहे, तिसरीलाच आहे असं वाटेल. तिसरीचाच प्रश्न आहे. बघा असा प्रश्न आल्यानंतर काय करायचं, काय दशांश नाही असं समजायचं. याच्यामध्ये इथं समजलं, इथं दशांश नाही, इथं पण समजलं दशांश नाही. 832 किती सोपं आहे. आता थोडस 32 तर सगळ्याच पर्यायात आहे. आता थोडस लक्ष द्या मी काय म्हणतो. आता बघा दशांशात काय करायचं, इथं किती सोडून दशांश आहे, उजवीकडून डावीकडे पाहिजे. इथं 1 सोडून आहे, इथं किती सोडून आहे, 1 2 सोडून आहे. उजवीकडून डावीकडे पाहिजे, इकडून इकडे नाही पाहिजे, उजवीकडून डावीकडे पाहिजे. ही उजवी बाजू, हा उजवा हात आहे तुमचा, उजवीकडून डावीकडे 1 2 सोडून आहे. इथं किती सोडून आहे, 1 सोडून आहे. उजवीकडून डावीकडे 1 सोडून, 2 आणि 1 किती होता, 3. म्हणजे 3 सोडून उत्तरात दशांश द्यायचं. 1 2, तिसरी संख्या 0 घ्यायची आणि इथं दशांश देऊन टाकायचं. आलं उत्तर. आलं की नाही. काय येईल पर्याय, सी. मिळालं उत्तर. बघा आता दुसरं तुम्हाला आणखी समजून सांगतो मी एक गणित. आता बघा 2 आहे आणि 0.0.0.6 आहे. आता बघा, आता तुम्ही अगोदर दशांश नाही असं समजून गुणाकार करून टाका. 6 2 12, आलं 12, 6 2 12. आता काय केलं मी, बघा हे किती सोडून आहे, 1 सोडून आहे, 1. आणि हे किती सोडून आहे पाहू, 1 2 3, 3 आणि 1 म्हणजे सगळे दशांश किती सोडून आहेत, 3 आणि 1 4 सोडून आहेत. 1 2 मनानं 3, मनाने 4 आणि नंतर दशांश. झालं याचं उत्तर. 12 तर येणार आहे, हे फिक्सच माहित होतं. चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 4 मधलं 6वं गणित आपण पाहत आहोत. बघा नवनीत प्रकाशनाचं पुस्तक तुमच्या समोर आहे. पान नंबर 143 163 वरचं. बघा 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे.
काय आहे? दोन संख्यांचा गुणाकार आहे. एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. पर्यायातून उत्तर काढायचं आहे आपल्याला. बघा, एक संख्या काय म्हणतात? दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे एक निमपट असेल, है की नाही? तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल? तर मोठी संख्या जी दुप्पट आहे तीच असेल, है की नाही? त्यातील मोठी संख्या कोणती असेल? जी दुप्पट आहे ती. आणि ही मोठी संख्याचे पर्याय आहेत सगळे, है की नाही? मोठी संख्या कोणती बघूया आपण. आता पर्याय डी पाहूया घेऊन. बघा, ही दुप्पट आहे, 2.8 हे डी पर्याय घेतला आपण. ही दुप्पट आहे, त्याच्या निमपट किती होतील? बेक बे बेचोक 8, म्हणजे 1.4 होतील. ही निमपट म्हणजे लहान असेल असं समजू, आणि ही तिच्या दुप्पट, आहे की नाही? मोठी. मग मोठी संख्या कोणती ना? आता बघा, दशांश नाही असं समजायचं. काय समजायचं? दशांश नाही. 8×32 किंवा 4×8 32. करूया गुणाकार. 4×2 8 आणि 3 11. 8 आणि 3 11. आता बघा 0. 8×1 8 किंवा 1×8 8. जशाला तसेच लिहून टाकायचे. 28 झाले. बघूया, यांचा गुणाकार जर 3.92 आला तर आपलं पर्याय डी हे बरोबर आहे. पाहूया. 2 8 आणि 1 9 2 आणि 1 3 आला बघा. 3.92. लक्षात आलं? गणित अतिशय सोपं होतं. बघा काय म्हटले होते ते, दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या काय आहे? दुसरीच्या दुप्पट आहे. एक संख्या दुसरीच्या, ही एक संख्या सापडली आपल्याला, दुसरीच्या दुप्पट आहे. ही दुप्पट आहे की नाही? दुप्पट म्हणजे डबल. डबल म्हणजे दोनदा. 1.4 आणि 1.4 किती होतात? 2.8. तर त्यातील मोठी संख्या कोणती? आता मोठी संख्या कोणती म्हणल्यावर पर्याय आपल्याला मोठ्या संख्येचेच दिलेत. प्रत्येक पर्याय चेक करणं भाग आहे आपल्याला, आहे की नाही? 2.8 ही दुप्पट आहे की नाही? तर तिच्या अर्धी किती? त्याला 2 न भागलं म्हणजे दुप्पट. निमपट आलं. निमपट म्हणजे अर्ध. 1.4 आलं. मग या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे? 3.92 आला. तर बरोबर आहे. आता बघूया आता हे पर्याय बघूया येते का आपण फास्टमध्ये. बघा, ह्याला 2 न भागू. बेक बे बेदोनी 4. बेक बे 2.1 लहान संख्या आली. दुप्पट कोणती आहे? 4.2 आली. यांचा गुणाकार करू. बेक बे बेदोनी 4. 4×1 4 4×2 8. यांचा 3.92 येते का पाहू. 4 आणि 4 8. 8.82 येतो, है की नाही? एक सोडून हे एक सोडून, एक सोडून हे एक सोडून, या दोघांची बेरीज 2 सोडून, म्हणजे 8.82 येतो. मग हे पर्याय येईल का? तसंच हे पण येत नाही, तसंच हे पण येत नाही. त्यानंतरचं 7वं गणित पाहूयात आपण. अतिशय सोपं गणित. बघा, गणित पुस्तकामध्ये पाहूनच आपल्याला करायचे. मान खाली घाला. पहा बघा, 2 दशमान संख्यांचा गुणाकार. मी शॉर्ट मध्ये लिहिले इथं. गुणाकार किती आहे? 14.837 आहे. त्यापैकी एक संख्या किती आहे? 4.01 आहे. तर दुसरी संख्या कोणती? चल बघा, मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो. 2 संख्यांचा गुणाकार 8 आहे. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? 8 आहे. त्यापैकी एक संख्या 2 आहे. एक संख्या काय आहे? 2 आहे. तर दुसरी संख्या कोणती येईल इथं? नाही. मग 8 काय करू आपण? 8ला 2 न भागू. बेक बे बेचोक 8. 4 आली. म्हणजे बघा, 4×2 8 आलं की लक्षात? मग आपल्याला काय करावं लागेल? इथं पण तसंच करावं लागेल. बघा, 14.837 14.837 भागिले काय करावं लागेल? 401. 4.01 आहे ना इथं. 4.01. आता तुम्हाला माहिती आहे दशांश अपूर्णांकामध्ये भाजक कसा पाहिजे? दशांश नकोय त्याच्यामध्ये. किती स्थळ सोडू नये? उजवा हात आहे माझा, उजव्या हाताकडून मी मोजणार. 1 2 सोडू नये. मग काय करायचंय? 100 न याला गुणू, म्हणजे इथं येऊन जाईल हे दशांश. हे 4 नंतर आहे ना, ते 1 नंतर येऊन जाईल. मग याला गुणल्यावर 100नीच, कारण याला गुणायलो तर आपण आपल्या फायद्यासाठी गुणायलो. कशासाठी? याला पूर्णांक करायचंय, 401 करायचंय म्हणून. मग खालच्याला गुणलं म्हणजेच छेदाला गुणलं तर वरच्याला पण गुणणं भाग आहे की नाही? दोन्ही भावाला सारखं करणं भाग आहे ना. तसं मग मला सांगा, हे 4 नंतर आहे. इथं गुणल्यानंतर 8 नंतर येईल का? नाही, इथे.
3 नंतर येईल. मग काय तयार होईल? 1483.7. आलं लक्षात? आणि भागायचंय आता. कितीनं भागायचंय? आता हे तयार काय झालं आपलं? 401. हा, आता 401चा पाठ करायचा आहे. करायची गरज आहे का 401चा पाठ? कुणालाच नसतो. फक्त डोकं शांत ठेवून. आता बघा, इथं 3 दिसतं, इथं 3 दिसतं, इथं 3 दिसतं, इथं 3 दिसतं. मी करून पाहतो आता. 401 गुणिले 3 करतो. 3 1 3, 3 0 0, 4 3 12. बसतोय भाग, आहे की नाही? आता 1200च्या पुढे आणखी 400 लिहिल्यावर 1600 होतात. मग 401 गुणिले 3 बरोबर 1200, 1203 करतो वजाबाकी मी, आहे की नाही? 3 मधून 3 गेला 0, 8 मधून 0 गेला 8, 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 0 गेला 1 मधून 1 गेला 0, 280 आलं, आहे की नाही? आता मला काय करायचंय? 280 तर 401च्या पड्यात येणारच नाहीत. हे इकडला मला खाली घ्यायचं आहे. आता दशांश खाली घ्यायचा आहे. खाली घेण्याच्या ऐवजी मी काय करणार आहे? वरी घेणार आहे. देऊन टाकला. ओके. आता दशांश नंतर 7 आहे ते खाली घेतो मी. दशांश वरचा वरी देऊन टाकला. म्हणजे तुम्हाला एवढ्याहून कळालं असेल. एक पर्याय तुमचा कटून चाललाय 37, आहे की नाही? आता बाकीच्या सगळ्यात 3 दशांश आहे. आता काळजीपूर्वक आपल्याला करणं भाग आहे. वरचे 7 खाली घेतले. आता सगळीकडे 7 दिसायलेत मला, आहे की नाही? बघू आता. 401 गुणिले 7 करून, 401 गुणिले 7 करून, 7 1 7, 7 0 0, 7 चौक 28. अरे बसला की भाग. बघा आलं, आहे की नाही? 401 गुणिले 7 बरोबर 2807. किती सोपं होतं. फक्त पर्यायाचा वापर केल्यामुळं आपल्याला सोपं चाललंय, आहे की नाही? 2807. आता 3.7, बाकी 0, आहे की नाही? सगळी बाकी काय आली? 0 आली. मग 3.7 आल्यामुळे आपल्याला हे पर्याय कट, हे पण पर्याय कट. डायरेक्ट उत्तर मिळालेलं आहे. कळालं? अतिशय सोपं गणित होतं. त्यानंतरचं गणित पाहूया. 8वं गणित पहा. जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 संख्या तर सगळ्या सारख्याच वाटतात. पहा या दोन, आहे की नाही? या दोन. मग उत्तर 1.5 येणार आहे की नाही? पण आता हे पॉइंट कुठं द्यायचा ह्याच्यामुळं सगळा हा प्रश्न चाललेला आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचंय? 1227 भागिले 6 आणि खाली काय आहे? 7,920. भागाकार थोडा मोठा आहे, हे की नाही? आपण काय करूया? याला 10 गुणूया. पूर्णांकात येण्यासाठी याला 10 गुणून टाकूया. म्हणजे हे दशांश काय होईल? इथं येईल. मग काय होईल? 12 27 6 झालं. आणि याला पण 10 गुणल्यानंतर 1 0 वाढेल. 7 9 2 हे तर होतेच. त्याच्यामुळे 1 0 वाढेल. झाली पूर्णांकात संख्या. आता आपल्याला काय करायचं? आता काटाकाटी करायची. आपल्याला काटाकाटी कशी करायची? बघा, इथं 0 इथं 0 म्हणजे या दोघांना पण 2 न भाग जातो. चला देऊया. बेसख 12, बेसख 12, बे 1 बे, बेत्रिक 6, इथं किती उरले? 1 उरला. बे 8 16, वरी किती आलं? 6,138. खाली बघूया, बेनच भाग देऊया. बे 1 बे बेत्रिक 6, 1 उरला. 92 18, 1 उरला परत. बेसख 12, 0ला 0. आता बघा, आता बघा परत 8 आहेत. आणखीन याचे संक्षिप्त रूप देऊ आणि या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता बघा 2 न जाते का परत? बेत्रिक 6, बेत्रिक 6, 1 न जातो का? नाही. 0चा भाग. आता झाले 12, बेसख 12 उरला 1. आता किती येतील? 92 18. लक्षात? परत आता इथं पण बेनच देऊ. बे 1 बे उरला 1 उरला. 92 18, परत 1 उरला. बे 8 16, 0ला 0, वरी किती आलं? 3069, हे नाही?
तर इथं बघा 29 नाही येणार, इथं बे एक बे येईल ना, 2 न द्यायला म्हणजे 19,800 आहे ना, बे एक बे एक नंबरला येईल आहे की नाही. इथं जसं 3 नंबर 1 नंबर म्हणजे आता बघा हां. तर आता परत बघा बरं, आता इथं 9 आहे, इथं 2 नाही जाणार. आता बघू 3 न जातो का, 9 आणि 6 3ची कसोटी पाहिजे आपल्याला, याची बेरीज करायची. 6 आणि 3 9, 9 9 18, 8 आणि 1 9, 9 9 18, 3 न भाग जातो. आता देऊन टाकू मग. बघा 3 न 3 10 30, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता बघा बरं, इथं 3 न द्यायचं. 3 सख 18 एक उरला, 3 सख 18 एक उरला, 3 5 15, 3 सख 18 परत. आता परत बघा इथं किती आले, 1000 वरती 23, खाली किती 6600. आता बघा बरं, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, तर 6 आणि 6 12, 3 आणि 2 5 आणि 1 6. आता मग इथं 3ची कसोटी बसायली, इथं बसायली. परत देऊ आपण. 3 त्रिक 9 एक उरला, 3 चोक 12, 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 0ला 0. आता बघा बरं, 4 आणि 3 7 8 बेरीज व्हायली. आता 3 भाग जाणार नाही, 2 आणि 2 4, इथं 2 न आले, इथं जात नाही. इथं आता डायरेक्ट भाग देऊन बघू आपण. आता कसं मोठ्या संख्येला छोट्या संख्येनं भागायचे. बघा आता आपल्याला काय करायचंय, 2200 हे काय आहे, भाजक आहे. खालचा आलेला काय, भाजक आहे, आणि वरची संख्या भाज्य आहे. म्हणजे 341ला आपल्याला कितीनं भागायचंय, 2200 न. आता मला सांगा, पाडा मोठा आहे, 1 ला भागायचंय आपल्याला, कितीला, 1 ला भागायचंय 8 न. मग आपल्याला काय करावं लागेल, आहे की नाही, आपल्याला अगोदर दशांश द्यावा लागेल. काय करावं लागेल, दशांश द्यावा लागेल. मग इथे 0 वाढवून घ्यावं लागेल. 1 दशांश दिला, 0 वाढून घ्या. आता करता येईल 2200 1 2200, 2200 1 2201 2200. थोडंसं वेळ खाऊ गणित आहे, काही घाबरायचं नाही, अशा प्रक्रिया करत चालायचं. चला, आता तुम्हाला एवढ्या 0.1 आल्यावर तुम्हाला कळत असेल की हे 2 पर्याय आपले कटलेले आहे. आता उत्तराच्या आपण जवळ गेलो. चला करूया. 0 मधून 0 गेला, 1 मधून 0 गेला 1, 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 2 गेले 1, आहे की नाही. आता काय ते आलं, आता किती आलं, 1210. आता परत लक्षात घ्या, आपल्याला मोठी संख्या आहे, आपल्याकडं पाडा मोठा आहे आणि संख्या छोटी झाली. मग आता परत काय करूया, इथं 0 घेऊया, इथं एक 0, 2200 0 0 घेतलं इथं, आहे की नाही. आता बघा, आता एवढ्याहून तुम्हाला कळलं उत्तर काही येऊ शकतं. हे पण पर्याय कटला आहे, कटला की नाही. इथं 0 आलं, इथं 0 आहे, हे बरोबर आहे. नाही, तसं होताना दिसत नाही आपल्याला. बघा परत एकदा, 2200 1 2200. थांबा, आपण वजाबाकी करूया परत. परत पहा, 2200 1 2200, 0 मधून थांबा, परत करूया आपण. परत करून पाहूया आपण. बघा, 2200 1 2200 केलं आपण. वजाबाकी करूया याची. बघा, वजाबाकी काय येईल, 3410 वजा 2200 करायचे आपल्याला. 2200 परत आपण इथून ही प्रक्रिया पुन्हा करून पाहूया. बघा, इथलं परत करूया आपण. आता 2200च्या पाड्यामध्ये आपल्याला 341 येणं शक्य नाही, म्हणून पॉईंट दिला, 0 घेतला, आहे की नाही. आता 2200 1 2200 आणि 2200 दोन्ही 4400 होतात, म्हणून आपण काय केलं, 2200 1 किती केलं, 2200 2200 1 2200. आता आपण काय करूया, याची वजाबाकी करूया. 3400, शून्यातून 0 गेला 0, 1 मधून 0 गेला 1च, 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 2 गेला 1, 1210 आलं, हे की नाही. आता बघा, आपल्याला काय करायचं परत. आता बघा, 2200चा पाडा आहे, आणि आपल्याला उत्तर हे कट नाही म्हणता येणार. आपल्याला इथं भागाकाराची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. बघा, 2200चा पाडा आहे,
बघा त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, 0.1 आलेलं आहे. आता आपल्याला परत आता काय करायचंय, 2200च्या पाड्यात तर 1210 येणार नाहीत, है की नाही. मग आपण पॉईंट दिलेला आहे, परत 0 घेऊन टाकू. आता परत 2200चा पाडा काय करू आपण, 2200चा पाडा काय करूया, 2200ला इथं सगळीकडं नंबर 2ला 5-5 दिसतात आपल्याला. काय दिसतंय, 5-5 दिसतात. ते करून पाहूया. 2200 गुणिले 5 करूया. 5 0 0 5. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं काय केलेलं आहे, वजाबाकी केलेली आहे. त्यानंतर इथं काय 2200, आता इथं आपल्याला दशांश असल्यामुळे 0 वाढून घेऊ येतं. अगोदरच दशांश असल्यामुळे आता काही करायची गरज नाही, 0 वाढून घेतला. मग आता काय केलं, 2200चा पाडा 5 पर्यंत म्हणला तर आपल्याला किती येतंय, इथं 5 असल्यामुळे आपण 5 न गुणले तर किती येतात, 11,000 येतात. बघा किती येतात, 11,000. मग आपण ते 11,000 काय करूयात, याच्यातून वजा करूयात. 0 0 1 मधून 0 गेला 1, 2 मधून 1 गेला 1. इथं किती आलं, परत 1100 आलं. आता 1100 तर 2200च्या पाड्यात येऊ शकत नाहीत. परत मग आपण तेच करूयात. 2200चा पाडा इथं 0 वाढून घेऊया दशांश असल्यामुळं. 2200चा पाडा काय केलाय आपण, 5 पर्यंत म्हणलाय. 2200चा पाडा आपण काय केलाय, 5 पर्यंत म्हणलाय. आलंय किती मग, 22 5 110 आणि हे 0 म्हणजे परत 11,000 आलं. म्हणजे 22 5 11,000. थोडंसं वेळ खाऊ गणित आहे. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बघा, 0.155. पर्याय सी उत्तर मिळालेले. काय मिळालेले, 0.155. हे उत्तर आपल्याला बघा इथं केलंय मी भागाकार. असं गणित परीक्षेला एखादं असतं, थोडंसं वेळ खाऊ असतं. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, अशा गणिताचा सराव बघा आपण पहिल्यांदा जिथपर्यंत भाग जातंय तिथपर्यंत आपण हे 341, याच्यानंतर भाग जात नाही म्हणून काटाकाटी केलेली नाही. छोटं छोटं करत गेलो त्याला आणि उत्तरापर्यंत गेलो आपण. परीक्षेला असे गणित एखादं येतं जेणेकरून आपल्याला भरपूर वेळ जातो. मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे, अशा वेळेस आपण अशा गणितांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. वही भरून परत परत गणित करायचे. या वर्षीचा जो नवोदयचा अपडेटेड सिलेबस आहे अद्ययावत, त्यानुसार आपण हे गणित करत आहोत. त्यामुळं याच्यामध्ये आता बघा, नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असं वेगळे प्रश्न करून दिलेले आहेत. ते सुद्धा आपण त्याची सुद्धा वेगळी व्हिडिओ सिरीज हा संपूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करायचं आहे, अशा गणिताचा सराव जास्तीत जास्त करायचा आहे. म्हणजे कठीण पातळीचे काही गणित आपल्याकडं उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असू शकतात. ते प्रश्न जास्त वेळा सराव करायचा, म्हणजे त्याच्यासारखे आलेले किंवा तेच आलेले प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सहज करता येतील, है की नाही, सोडवता येतील. त्यानंतरचा 9वा प्रश्न पाहणार होता आपण, स्वाध्याय 4.2 मधला. बघा 9वा प्रश्न, 48.480 या संख्येला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. येणारा भागाकार काय असेल असं त्यांना म्हणायचं. पर्याय आपल्या समोर आहे, भागाकार आहे. आणि बघा हे जे गणित दिलेलं आहे 48.480 या स्वरूपात आपण लिहिलं तर हा पूर्णांकच आहे, है की नाही. याला काही 10 न गुणून काही करायची गरज नाही. दशांश जे आहे ते भाज्यामध्ये आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. ते तर अतिशय सोपं आहे. सोपा भागाकार, अतिशय सोपं गणित की जे 5वीला नाहीच असं वाटायले. दशांश अपूर्णांकाचा भागाकार, त्यावरील मूलभूत क्रियामध्ये भागाकार ही एक क्रिया आहे. चला 8 ने भाग देऊयात याला. 8चा पाडा म्हणा, 8 सख 48. किती सोपं आहे, 8 सख 48. 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 4 गेले 0. आता 48 झाले. आता पुढचं घ्यायचे खाली आपल्याला. दशांश खाली घेत असतो का आपण, नाही. दशांश काय करतो आपण, वर घेऊन टाकला, झालं. आता पुढं खाली काय घ्यायचं, 4 घ्यायचे. 8च्या पाड्यात 4 कसे येतील, नाही येणार. 8च्या पाड्यात 4 येणार नाही. शून्याचा भाग 8, 8 गुणिले 0 बरोबर 0. वजाबाकी केली, है की नाही. आता परत 8 दशांश कसा दिला हे समजून घ्या. 8 सख 48 झाले इथं. 8 सख 48. त्यानंतर हे 0 राहिलेले ते पण खाली घ्यायचे. यांची वजाबाकी केली, हे 0 आले. हे 0 खाली घेतल्यामुळे आता परत शून्याचा भाग द्यावा लागेल. 8 0
शून्य. याची वजाबाकी करूया, शून्यच येणार. उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. पर्याय नंबर बी. अतिशय सोपं गणित होतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आपण त्यामधला स्वाध्याय 4.2 पाहितलेला आहे. सर्व गणितं आपण स्पष्टीकरणासहित पाहितलेली आहेत, हे की नाही. तर अतिशय सोप्या भाषेत मध्ये तुम्हाला स्पष्टीकरण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हे गणित परत परत पहा. परत तुम्हाला जे गणित स्वाध्याय आहेत, कोणताही स्वाध्याय झालेल्या प्रकरणावरील कोणताही स्वाध्याय जर अवघड जात असेल तर तुम्ही यूट्यूबवर परत पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाहून ते वहीवर उतरवलं पाहिजे. सरावाला फार महत्त्व आहे गणिताचं. परत केलं पाहिजे. चला तर मग आपण आज इथे थांबूयात. या यूट्यूब चॅनलला न्यू नॉलेज हब या नावानं सर्च करत जा, पाहत जा. आपल्या जवळच्या मित्रांना, सहकार्यांना, नातेवाईकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पहा आणि अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. आपण आज इथे थांबूयात.